ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश केला। मी ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाष्य। सातत्य बांधा शिवसेना वाढली आहे, शिवसेना दुसरी सर्वात मोठी पार्टी। एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेतून शक्ती प्रदर्शन। शिवसेनेमध्ये आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही। 2029ला धनुष्यबाणावरती निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। गद्दारी केल्याचा सूड निवडणुकीमध्ये घ्यावाच लागेल, पुन्हा निवडून दाखवाच, गद्दारांना आव्हान देतोय उद्धव ठाकरेंचं बंडखोर खासदारांना खुलं आव्हान। तर ते 6 खासदार शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून येतील, एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त। येत्या 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ आमदारांना मार्गदर्शन करणार। उद्या गरवारे क्लब नरिमन पॉइंट या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची ही बैठक असेल। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार। 27, 28 आणि 29 जूनला उद्धव ठाकरेंचा दौरा असेल, अंबादास दानवे यांची माहिती। खासदार फुटण्यामागे निधी मिळत नाही हे कारण असेल तर निधी का दिला जात नाही? विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी यावेळेस निधी दिला जात नाहीये। खासदार फुटीवरून सुषमा अंधारेंचा आरोप, तर विरोधक सत्ताधारी समान पद्धतीने निवडणूक जिंकले, मग भेदभाव का? अंधारेंचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांवरती अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात। दिल्लीतील बैठकीला खासदार अनुपस्थित राहिल्यानं लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसंदर्भात पत्र पाठवलं जाणार। अद्याप एकाही खासदारांना पत्राला उत्तर न दिल्यानं कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे सेनेमध्ये फक्त एका व्यक्तीची समस्या आहे, या लोकांना ताकदवान लोक नको आहेत, गुलाम हवेत। माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान होत होता। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय दिना पाटील चिडले, तर मुलीने ठाकरे सेनेत राहायचं ठरवलं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये, अशी ही प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेल्या 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। 1.5 वर्ष 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याचं समजतंय। संजय जाधव यांना सुरुवातीला 1.5 वर्ष आणि ओमराजे निंबाळकर यांना नंतरची 1.5 वर्ष मिळणार असल्याची देखील माहिती समोर। आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार, शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, तर बंडखोरांनी भाजपच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवून दाखवावी, आम्ही पराभव करू, आदित्य ठाकरेंचं आव्हान। माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता, माझं आयुष्य संघर्षात गेलं, दबावाला घाबरणारा मी नाहीये, शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। कुणी तुडवायला आल्यास जशास तसं उत्तर देणार, ऑपरेशन तुडवावरून नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या सेनेला इशारा। 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार भेदरलेल्या नजरेने सशस्त्र पोलीस घराण्यामध्ये मुंबईत परतले। चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे। मेरा बाप गद्दार था यांची पुढची पिढी सांगेल राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांची एकच टेप रेकॉर्ड कायम वाजते। शिंदेंच्या सेनेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊतांना टोला, तर संजय राऊत मानसिक रुग्ण, राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवलं, नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका। स्वतःचं हित साधण्यासाठी अनेक जण पक्ष बदलतात, ध्येयवादी माणसं कधीही बदलत नाहीत, अशा पद्धतीनं पक्ष बदल करणं योग्य नाहीये। खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया। पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेची भूमिका काय असेल यावरती बैठकीत चर्चा झाली आहे। 27, 28 आणि 29 जूनला उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा असेल। शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भेटणार, सगळे आमदार आमच्या सोबत, कुठेही आमदार फुटी होणार नाही, अंबादास दानवे यांची माहिती। अमित शहांनी सांगितलं तसं एकच शिवसेना आहे, उद्या 99.99% लोक शिवसेनेमध्ये येतील, हम दो हमारे शिल्लक फक्त राहतील, बाकी सगळे शिंदेंकडे येतील। ठाकरेंच्या खासदार फुटीवरून आशिष जयस्वाल यांचा निशाणा। कवी नितीन चंदनशिवे यांच्या शैलीमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांची महाविकास आघाडीवर टीका। प्रसाद लाड यांच्याकडून कविता सोशल मीडियावरती पोस्ट। फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा आष्टीकरांची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, संजय राऊतांचं ट्विट।
फुटीर खासदार प्रवेशाच्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली, मला सांभाळलं पुरांना सांभाळा, हे काय पाळणं घर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादामध्ये. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरच मंचावरून टीकास्त्र. नाशिक विधान परिषद धक्कादायक निकाल, शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा यावेळेस पराभव झालाय, तर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. गीतेंना 389 मतं. मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत. निवडणुकीच्या वेळेस माझा भाग काढण्यात आला. विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा. एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात, गद्दारी केली. मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप, तर शिंदे सेनेचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडून गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ. नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी, महायुती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल. उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सर्व माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधील पराभव आम्ही स्वीकारला, नरेंद्र दराडेंच्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जाईल, पराभवाचं आत्मचिंतन करू, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. गोकुळ गीते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहयोगी सदस्य म्हणून काम करणार, भविष्यामध्ये शिंदेंनी कोणतीही जबाबदारी दिल्यास पार पाडणार. नाशिक विधान परिषद मतदारसंघातील विजयानंतर गोकुळ गीते यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील पराभवामागील कारण शोधू, विश्वासघात आमच्या रक्तात नाही, नरेंद्र दराडे हारल्यामुळे वेगळ्या मनस्थितीमध्ये आहेत. दराडेंच्या नाराजीवरती गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. भाजपनं ऑपरेशन तोडवा सुरू केलंय, नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. महायुती असतानाही नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या आमदार खासदारांची बैठक संपन्न. बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चेसोबत यावेळेस SIR संदर्भातही चर्चा. BLA 2 नेमणुकीसंदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा. नाशिकमध्ये आम्ही अपक्ष गोकुळ गीतेंना पाठिंबा दिलाय, शिवसेनेचं मतदान त्यांच्याकडे वळवलं, भाजपच्या सर्व मतदारांनी गीतेंना मतदान केलं, हा रोष आहे, संजय राऊतांचा हल्लाबोल. माहिती अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून नियम रद्द करण्याची केली मागणी. 12 जून 2026 रोजी लागू झालेल्या नियमांवरती अण्णा हजारे यांचा आक्षेप. मुंबई महापालिकेमध्ये भाजप नगरसेवकाच्या आक्षेपानंतर अधिकाऱ्याचं निलंबन, अधिकाऱ्याच्या सो व्हॉट या शब्दांवरून विधी समितीमध्ये गोंधळ. उद्घाटनाच्या कोंचिलेवरती नाव नसल्यानं स्थानिक नगरसेवकाने घेतला होता आक्षेप. नांदेडच्या गुरुद्वाराचा कारभार नव्या कायद्यानुसार होणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावाला मंजुरी. 1956चा जुना कायदा रद्द करण्यात आला. देवस्थान इनाम जमीन कायदा समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये रूपरेषा ठरली. देवस्थान कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. तर पुणे विभागातून मसुद्यावरती सर्वाधिक 16,000 हरकती. विदेशातील गर्ल्स कॉलेजमध्ये नीट परीक्षेदरम्यान काही विद्यार्थिनी परीक्षा देण्यापासून वंचित. विद्यार्थिनींना उशीर झाल्यानं आणि बायोमेट्रिक त्रुटी झाल्यानं विद्यार्थिनी परीक्षेला मुकल्या. प्रताप सरनाईक यांच्याकडून मीरा भाईंदरमधील बॉटलनेक पुलाच्या चौकशीची मागणी. पुलाचा पृष्ठभाग अस्समोल असल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास होतोय. सरनाईकांनी MMRDA पुलाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी केली आहे. नवी मुंबईतील खारघरमधील एका खासगी गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणी टंचाईमुळे रहिवाशांची यावेळेस संताप उफाळल्याचा व्हिडिओ समोर. आक्रमक महिलांनी बिल्डरलाच घेराव घातल्याचं समोर. पुण्याच्या दौंडमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी. पानवली, सातकरवाडी, दहिवडी, उरळगाव, वडगाव, बांडे तसेच या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये वीज पडून महिलेसह 22 शेळ्या आणि 1 म्हैस दगावली आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.
इगतपुरी शहर आणि परिसरामध्ये पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांना मुबलक पावसाची प्रतीक्षा आहे. अहिल्यानगरमध्ये सरसकट कर्जमाफीसाठी कोपरगावच्या तहसीलदार कार्यालयावरती ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा. शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीच्या मागणीचं नायब तहसीलदारांना निवेदन. पुण्याच्या सिंहगड परिसरातील खासगी शाळेच्या शिक्षकांचं आंदोलन. पगार न दिल्यामुळे पालक आणि शिक्षक आक्रमक. शिक्षकांचे पगार मिळत नसल्यामुळे शिक्षक मुलांना शिकवत नसल्याचा आरोप आहे. केडीएमसी मुख्यालयाबाहेर पाण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे ठिय्या आंदोलन. अनधिकृत इमारतींना नळ जोडणी मिळते, मग आदिवासींना पाणी का नाही मिळत? आंदोलनकर्त्यांचा संतप्त सवाल. नाशिकच्या येवल्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं एकदिवसीय कामबंद आंदोलन. नायब तहसीलदारांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन. मारहाण करणाऱ्या वाळू तस्करांना अटक करण्याचीही मागणी. धुळ्यामध्ये शिरपूरसह साक्री, शिंदखेडा तालुक्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. खालापूर, कर्जत, पेन, सुधागड, माथेरान, खोपोली आणि पनवेल या परिसरात वरून राजा बरसला. अहिल्यानगरच्या राहता शिर्डी या ठिकाणी हलक्या हलक्या सरी बरसल्यात, तर कोपरगावमध्ये जोरदार पाऊस झालाय. कोपरगावात रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीवर देखील काहीसा परिणाम झालेला आहे. बीड तालुक्यातील लिंबा गणेश, मांजरसुंबा परिसरात पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. मात्र पेरणीसाठी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे. नाशिकच्या साक्री शिर्डी मार्गावरील भावड बारी या घाटात दरड कोसळली आहे. पहिल्याच पावसात घाटातील दरड कोसळल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरड रस्त्यावरती कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.